श्री स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय। या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे। हा अनुभव ऐकताना आपल्याला कळणार आहे की स्वामी महाराज कसे आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी येणाऱ्या संकटाचे अगोदरच संकेत देत असतात। आपल्या देखील बाबतीत असंच घडत असतं। आपल्याला खूप संकेत मिळतात पण आपल्याला ते कळत नाही। स्वामी महाराज प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे राहतात। या अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, माझे नाव रुपाली जाधव, मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे। खरं तर हा अनुभव सांगताना माझे हात थरथर कापत आहे, डोळ्यातून नकळतपणे अश्रू येत आहे। स्वामींची महिमा आठवत आहे, प्रत्येक क्षण आठवत आहे। जेव्हा आपण मागचं घडलेलं सांगतो त्यावेळेस खरंच आपल्या आयुष्यात स्वामींनी आपल्याला किती मदत केली हे आठवतं। स्वामी भक्तांनो, मी जवळपास 12 ते 13 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। ही घटना आहे 2015ची। 2015 साली मी स्वामींच्या सेवेत आली। ती कशी आली ती तुम्हाला मी सांगते। स्वामी सेवेत येण्या अगोदर माझी जी मुलगी होती ती स्वामींची सेवा करत होती, पण मला तिच्यावरती फार विश्वास नव्हता। ती मला खूप सांगायची की आई तू स्वामींची सेवा कर, पण मी तिची कधीही ऐकलं नाही। पण म्हणतात ना, स्वामी महाराजांना जेव्हा आपल्याला सेवेत घ्यायचं असतं तेव्हा ते सेवेत घेत असतात। आणि मग माझी मुलगी खूप करू लागली आणि मग मीही तिच्यासोबत करू लागली। दुःख काय होतं तर माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करत होते। घरामध्ये ते कुणाचंच ऐकत नव्हते, काहीच आम्ही कितीही सांगितलं तरी ऐकत नव्हते। पण त्यांचा स्वभाव हा फार छान होता। मी लव्ह मॅरेज केलेलं होतं, त्यामुळे माझे आई वडील मला स्वीकारत नव्हते। मिस्टरांचा सर्व काही आधार होता आणि त्यामुळे मला माहेर सासर सर्व काही इथेच होतं, कुठेही जाणं भाग नव्हतं, इथेच सर्व राहून करायचं होतं। त्यामुळे मिस्टर माझं काही ऐकत नव्हते आणि मग ते खूप ड्रिंक करायचे। ड्रिंक नाही केलं तर त्यांना काहीच सुचत नव्हतं, त्यांना अक्षरशः थरकाप व्हायचा। जरी त्यांनी ठरवलं की ड्रिंक नाही करायची पण त्यांना भयंकर त्रास होत असायचा। त्यांचा त्रास बघून आम्हीच त्यांना पैसे द्यायचो आणि तुम्ही ड्रिंक घ्या असं म्हणायचो। कधी कधी असं देखील होत असायचं। मी जवळपास 12 ते 13 वर्ष ज्यासाठी सेवा केली ती म्हणजे माझ्या मिस्टरांची ड्रिंक सुटावी यासाठी मी स्वामींची सेवा करत होते, पण काहीच अनुभव येत नव्हता। कधी कधी मन असं वाटायचं की नाही, स्वामी महाराज नाहीच आहे, आपण खूप सेवा करतो काही उपयोग नाही, हे जे सांगता आहे ते सर्व काही खोटं आहे, असं कधी कधी मनामध्ये यायचं। पण एक मन म्हणायचं की सेवा केल्यानंतर मन शांती मिळते, थोडंसं बरं वाटतं, मन हे होतं। त्यामुळे मी स्वामींची सेवा करत होते। स्वामी भक्तांनो, असं करता करता आज 2025 साल उजडलं आणि जेव्हा 2025 साल उजडलं त्यावेळेस मी अक्कलकोटला जाण्याचं ठरवलं होतं। खूप दिवसापासून इच्छा होती आणि जो दिनक्रम चालू होता तो असाच चालू होता। माझ्या मिस्टरांनी म्हणजे आम्हाला जेव्हा घर घ्यायचं होतं त्यावेळेस आम्हाला कुणाचीही मदत नव्हती, काहीच नव्हतं, फक्त महाराजांची मदत होती। स्वामींनी स्वतःचं घर आम्हाला करून दिलं, पण त्याचे हप्तेही खूप होते, त्यामुळे काही भागत नसल्यामुळे, मुलांचेही शिक्षण चालू असल्यामुळे आणि मिस्टरांचं ड्रिंक घेणं चालू, त्यांची नोकरी सुटल्यामुळे मला घरकाम करावं लागलं। मी 4-5 घरची धुणी भांडी करत होती, त्यामध्ये थोडंफार मला पैसे यायचे, त्याच्यात घरही चालवायचं आणि हप्तेही भरायचे, त्यामुळे खूप मोठं टेन्शन पुढे उभं राहिलं होतं। मग मी असंच एका ठिकाणी, ज्या ठिकाणी घरकाम करत होती तिथे मला स्वयंपाकाचं कामही लागलं होतं। स्वयंपाकाचं काम मी तिथे करत होती आणि त्यांना मी असं महाराजांना मनातल्या मनात म्हणत होती की त्यांना काम मिळू द्या, काम मिळू द्या, असं मी त्यांना म्हणत होती, पण त्यांना काही काम मिळत नव्हतं। आणि असंच त्या दिवशी मी खाली आली,
काम करून खाली आली आणि एक व्यक्ती, त्यांनी पूर्णपणे टक्कल केलेलं होतं, हे घातले होतं, जीन्स घातलेली होती, इन केलेली होती. आणि मी त्यांना सहज विचारलं की कुठे काही काम आहे का? तर ते लगेच म्हटले, हो माझी एक मैत्रीण आहे, तिला ड्रायव्हरचा खूप गरज आहे. तर मी म्हटलं, माझे मिस्टर खूप छान गाडी चालवतात, ते ड्रायव्हिंग करतात, तर तुम्ही त्याला जॉब देताल का? तर मग त्यांनी मला त्यांचा नंबर दिला, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, तिथे इंटरव्ह्यूसाठी पाठवा, ते तुम्हाला जॉब मिळेल म्हणे, असं म्हणे. आणि मग माझ्या मिस्टरांना तिथे पाठवलं, इंटरव्ह्यू झाला, तिथे त्यांना छान जॉब मिळाला. आणि मग त्या व्यक्तीने जो नंबर दिला होता त्यांना मी आभार मानण्यासाठी खूप फोन करत होते, पण त्यांचा मला फोन लागलाच नाही. आत्तापर्यंत तो फोन मला बंदच सांगतो. मग हे प्रत्यक्षात स्वामी महाराजच होते असं वाटलं. त्यावेळेस खूप मनाला आधार मिळाला. आणि आता अक्कलकोटला जाण्याची आमची वेळ आली होती. अक्कलकोटला मला सर्वला घेऊन जायचं होतं. आणि मग मी खूप प्रयत्न करून अक्कलकोट येथे जाण्यासाठी आम्ही गाडी बुक केली. अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला गेल्यानंतर खूप छान दर्शन वगैरे झालं. महाराजांना म्हटलं की तुमचं कृपादृष्टी राहू द्या आणि सर्व काही व्यवस्थित करा. मी यांची दारू सुटण्यासाठी अक्षरशः गुरुचरित्राचे 7 दिवस पारायण केले. त्या पारायणामध्ये मी उपवास पकडला होता. मी काहीच खात नव्हती, फक्त दूध प्यायची आणि त्यावरती हे पारायण करायची. पहाटे 3 वाजता उठून मी पारायण करत होती, पण त्यामध्येही मला कधीच कुठलाच अनुभव आला नाही. अक्कलकोटला गेली, तिथे दर्शन घेतलं, महाराजांना सर्व काही पुन्हा एकदा सांगितलं. आम्ही रिटर्न घरी आलो. घरी आल्यानंतर 2 दिवसाचा कालावधी गेला असेल. 3ऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांचे माझे प्रचंड घरामध्ये भांडणं झाले. रात्रीचे 2 वाजले होते तरी आमचे भांडणं चालू होते. इतके भयंकर भांडणं आमचे झाले. आणि त्यानंतर मी मिस्टरांशी बोलत नव्हते, माझा मुलगाही बोलत नव्हता, मिस्टरही कुणाशी बोलत नव्हते. असे जवळपास 15 दिवसाचा काळ पलटून गेला. मी स्वामींपुढे खूप रडत होती की हे काय घडत आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की माझ्या मिस्टरांना त्यांची चूक कळाली आणि ते म्हटले की यानंतर मी कधीही ड्रिंक करणार नाही. मी ड्रिंक करतो म्हणून आपलं घर पूर्णपणे बर्बाद होत आहे. तुम्ही खूप सांगता, आज काही हो, मी ड्रिंक करणार नाही. त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं. खूप रडले, ते देखील रडले आणि मला म्हटले, मला माफ कर, मी ड्रिंक घेणार नाही. त्या दिवसापासून त्यांनी ड्रिंक सोडली. पण मला विश्वास बसत नव्हता, कारण या अगोदर देखील असं घडलेलं होतं एकदा की त्यांनी ड्रिंक सोडली होती, पण त्यांना खूप त्रास होऊ लागला म्हणून ते पुन्हा ड्रिंक घेऊ लागले. पण आता त्यांनी ठरवलं आणि आता ते ड्रिंकच्या दुकानापासून येतात पण ड्रिंक घेत नाही. मी खूप दिवस बघितलं, मला वाटलं की हो म्हणजे एखाद्या वेळेस ते 8 दिवसातून घेतील, पण आज 1 महिना पलटून गेला आहे. 1 महिन्यामध्ये त्यांनी एकदा देखील ड्रिंक घेतली नाही. अक्कलकोटला स्वामींनी बोलवलं आणि माझं दुःख, दैन्य तिथे त्यांनी सर्व काही घेतलं असं मला वाटलं. जे काही घडत होतं ते चांगल्यासाठी घडत होतं. आता या सर्व प्रोसेसमध्ये एक गोष्ट होती की हे घडायच्या अगोदरपासनं स्वामी महाराज मला खूप सारे संकेत देत होते, पण मला ते संकेत कधी कळालेच नाही. माझ्या दिव्यामध्ये वेगवेगळे आकार तयार व्हायचे, पण मी मोबाईलवरती बघितलेलं होतं की असे आकार तयार झाले तर स्वामी महाराज आपली पूजा स्वीकारतात असं मी ऐकलेलं होतं. मला असं बरं वाटायचं आकार झाल्यानंतर, पण जेव्हा जेव्हा आता मी ते फोटो बघते, ते फोटो नीट व्यवस्थित बघितलं तर त्यामध्ये मला कळतं की स्वामी महाराज मला सांगत होते, कधी कधी माझ्या याच्यामध्ये असं दारूची बॉटल तयार व्हायची आणि ती फुटल्यासारखी वाटायची. ती बॉटल पूर्ण फुटलेली आहे असं त्या दिव्यामध्ये दिसायचं. आणि असं करता करता मी रोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केल्याशिवाय कुठेही जात नाही, काहीही करत नाही. मी देवपूजा आणि तुळशीची पूजा झाल्याशिवाय काही खात देखील नाही. मग भले कितीही वाजो, जर पहाटे माझी पूजा झाली नाही तर मला 12-1 जरी वाजला तरी मी ही सेवा केल्याशिवाय जेवण करत नाही. माझी ही रोजची नित्यक्रम होता. यामध्ये स्वामी महाराजनी मला एक असा संकेत दिला स्वामी भक्तांनो की एक दिवस माझी तुळस ही खूप सुकायची. एक दिवस इतकी सुकली की का बरं सुकली, मी पाणी टाकलं तरी ती फुलत नव्हती, नाहीतर माझी तुळस ही खूप टवटवीत असायची. काय झालं, 2 दिवस झाले तुळस सुकली. मला वाटलं की खालून उंणी वगैरे लागली की काय मातीमुळे, त्यामुळे असं होतं की काय तुळस सुकली. आणि मग मी खूप पाणी टाकलं, सर्व केलं. 2 दिवस ती खूप सुकून गेली होती. ही घटना
फार दिवसाची नाही स्वामी भक्तांनो, फक्त 2-3 महिने पलटून गेले आहे तेव्हा ही घटना माझ्यासोबत घडलेली आहे. त्यानंतर ज्या दिवशी तुळस सुकली त्या दिवशी माझे मिस्टर हे ड्रायव्हिंगसाठी गेलेले होते आणि ते 2-3 दिवस तिकडेच राहणार होते. आणि त्या 2-3 दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी मला दुपारचे 1 वाजला होता. त्या दरम्यान मला कॉल आला की तुमच्या मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे. जबरदस्त ॲक्सिडेंट झाला हे ऐकल्यानंतर माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. ॲक्सिडेंट झाला, आता काय करायचं? मग मी कुठे आहे सर्व काही विचारून घेतलं. त्यांना इकडे आणण्याची कंडिशन नव्हती, कारण त्यांना मेंदूला प्रचंड मार लागलेला होता. आणि आता मग मला तो संकेत कळाला की स्वामींनी तुळशीमार्फत सांगितलं की असं घडणार आहे म्हणून माझी तुळस ही सुकली होती. मी स्वामींपुढे गेली, साष्टांग दंडवत स्वामींना घातलं. स्वामी, तुमच्याशिवाय कोणीच नाही. आत्तापर्यंत तुम्हीच आधार दिला आहे. माझे आई वडील बंधू सखा सर्व काही तुम्हीच आहात. मी तुम्हाला सर्व काही मानते. आज माझ्या मिस्टरांना या दुःखातून याच्यातून वाचवा. तुम्ही म्हणताना की माझ्याच हातामध्ये जन्ममृत्यूचा खेळ आहे, तर माझं आयुष्य त्यांना द्या, पण त्यांना वाचवा. कारण माझे मुलं अजून त्यांचे लग्न वगैरे व्हायचं, खूप काही आम्हाला बघायचं आहे. आम्ही जे दोघांनी मिळून स्वप्न बघितले ते स्वप्न पूर्ण होताना बघायचं आहे. माझं सर्व आयुष्य त्यांना द्या, पण त्यांना बरं करा, असं स्वामींना म्हटली, विनंती केली. रडतच मी आणि माझा मुलगा तिथे हॉस्पिटलला पोचलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती ही खूप क्रिटिकल आहे. तुम्ही लिहून द्या की म्हणजे जर ऑपरेशन करताना काही झालं वगैरे तर आम्ही त्याच्यावर जबाबदार नाही. हे जेव्हा डॉक्टर आमच्याकडे कागद देत होता त्यावेळेस हात थरथर कापत होते. काय होणार हे पुढे मला माहीत नव्हतं. आणि एक म्हणजे खूप भयानक वाटत होतं की माझी तुळस सुकली म्हणजे काही होणार तर नाही ना, हाही मनामध्ये खूप धाक होता. पण महाराजांवरती प्रचंड विश्वास होता. महाराजांवरच्या विश्वासावरती मी तिथे साईन वगैरे केली. आणि माझ्या मिस्टरांचं मेंदूचं जे ऑपरेशन होतं खूप म्हणजे खूप भयंकर ऑपरेशन हे होतं. ते ऑपरेशन सकाळी म्हणजे जवळपास 7 वाजता डॉक्टर ऑपरेशनला लागले तर दुपारचे त्यांना 2-3 वाजले होते. इतक्या वेळ हे ऑपरेशन चालू होतं. पैसेही खूप होते. आम्ही ॲडव्हान्समध्ये 3 लाख रुपये भरले होते. पैसे एवढे नसताना देखील कुठून जमा केले, कसे केले माझ्या मुलाला आणि मलाच माहीत होतं. खूप म्हणजे खूप महाराजांनी त्यावेळेस परीक्षा नाही बघितली, पण खूप कोणीनं ज्यांना फोन केला त्यांनी लगेच पैसे पाठवून दिले. जणू काय स्वामींनीच त्यांना सांगितलं असं वाटलं. आणि त्यानंतर आता एवढे पैसे तर होत आहे, ऑपरेशन ही खूप पैसे येणार आहे. एवढे पैसे कुठून आणायचे, काय करायचे? पण स्वामी कृपेने ते सर्व काही झालं. कारण जिथे ॲक्सिडेंट झाला होता, ज्यांच्यामुळे हा ॲक्सिडेंट झाला त्यांनी सर्व ऑपरेशनचा खर्च केला. हे आता कोणी एवढे शक्यतो करत नाही, कोणी देत नाही. ते स्वतःहून तिथे आले. कोणी निघून जातं, पळून जातं, पोलिसांमार्फतही मिळत नाही. पण ज्यांच्याकडून झाला ते खूप म्हणजे खूप श्रीमंत होते. त्यामुळे ते स्वतः आले तिथे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व तुमच्या ऑपरेशनचा खर्च करणार आहोत. आमच्यामुळे तुमच्यावरती ही परिस्थिती आलेली आहे असं ते म्हटले. आणि सर्व खर्च त्यांनी केला. जणू काय महाराजांनीच त्यांना बुद्धी दिली असं वाटलं. ऑपरेशन जेव्हा सक्सेसफुल झालं हे कळालं त्यावेळेस खूप आनंद झाला. आणि त्यानंतर जेव्हा माझ्या मिस्टरांना डिस्चार्ज झाला, आम्ही घरी आलो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आम्ही घरी आलो आमच्या तुळशीला किती दिवस झालं पाणी घातलेलं नव्हतं. आता तर ती पूर्ण जळून जायला पाहिजे होती. पण ज्या दिवशी आम्ही घरी आलो त्या दिवशी माझी तुळस ही पूर्णपणे टवटवीत झालेली होती, खूप टवटवलेली होती. असं वाटत होतं की जणू काय आत्ताच तिला पाणी घातलेलं आहे असं वाटत होतं. आणि त्या दिवशी खूप म्हणजे हे वाटलं की खरंच मग घरामध्ये जर तुळशी वृंदावन असेल तर ते त्या आपल्यावर येणारं संकट त्याच्यावरती घेतं असंही मला एक क्षण वाटलं. त्यानंतर काय झालं, थोड्याच दिवसामध्ये स्वामी भक्तांनो माझ्या तुळशीपाशी प्रचंड काळ्या मुंग्या निघत होत्या. इतक्या काळ्या मुंग्या निघत होत्या की म्हणजे जवळपास आता 8-10 दिवसच पलटून गेले असेल. इतक्या भयंकर काळ्या मुंग्या माझ्या त्या तुळशी वृंदावनाजवळ येत होत्या. एवढ्या मुंग्या का बरं येत आहे? मी त्यांना साखर वगैरे टाकायची पण खूप यायच्या. मी जेव्हा मोबाईलवरती व्हिडिओ बघितले त्यावेळेस कळालं की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये किंवा घराबाहेर काळ्या मुंग्या येतात त्यावेळेस शुभ संकेत आपल्याला मिळत असतात. काहीतरी आपल्या गोड बातमी आपल्याला येणार असते. आता काय गोड बातमी येणार आहे
हा मी विचार करत होती, पण आपल्या विचाराच्या पलीकडे आपल्यासोबत घडत असतं. असंच घडलं आणि माझा मुलगा जो होता त्याचं सिलेक्शन हे झालेलं होतं. त्याने सहज गव्हर्मेंटचा पेपर दिला होता आणि त्या पेपरमध्ये माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं. आम्हाला तर काही अपेक्षाही नव्हती, काहीच नव्हती आणि अचानक त्याच्या मित्राचा त्याला फोन आला की अरे तुझा नंबर लागला आहे. ज्यावेळेस त्याला हे कळालं त्याने मला सांगितलं. मी म्हटलं ही तर स्वामींची अगाध लीला आपल्यावरती झालेली आहे, कारण स्वामी महाराजांशिवाय हे शक्यच नाही. कारण काही म्हणजे आपण विचारही मी कधी केला नव्हता की असं माझ्या आयुष्यात घडेल आणि माझा मुलगा गव्हर्मेंटला लागेल म्हणून. आणि त्यानंतर ही बातमी ज्या दिवशी घरी आली त्या दिवसानंतर माझ्या तुळशी वृंदावनापाशी एकही मुंगी मला दिसली नाही. स्वामी भक्तांनो, मुंगी जर घरात निघली तर खरंच खूप शुभ शकुन असतो, ती पण काळी पाहिजे. खरंच त्या दिवशी खूप आनंद आम्हाला झाला. आणि माझे मिस्टर आता म्हणजे आहे, त्यांना त्रास होतो पण फार काही नाही. आता ते घरीच आहे, व्यवस्थित आहे. आता मुलगा जॉईन होईल आणि स्वामींच्या कृपेने सर्व व्यवस्थित होणार आहे हे मला माहीत आहे. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.